हरे नामाचा हरे नामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधने। बर एकदा का त्याच्यावर प्रेमाचं मोहन लागलं की भगवंत आपला आपला वाटायला लागतो, त्याच्यामध्ये गोडी येते। मेंदूला दोन मेंदू आहेत माणसाला, एक उजव्या बाजूचा मेंदू, एक डाव्या बाजूचा मेंदू। याला एकाला कॉन्शियस माइंड म्हटलंय, एकाला सबकॉन्शियस माइंड म्हटलंय। मनाचा आणि मेंदूचा संबंध आहे। मेंदूमध्ये 1000 बिलियन सेल्स काम करतात। 1 बिलियन म्हणजे 10,000 मिलियन। 1 बिलियन इंटू 10,000 मिलियन इज इक्वल टू करा मेंदूची कॅपॅसिटी काय। एवढा वापर आपण करत नाही, तो भाग वेगळा आहे। भविष्यासाठी पागल झालेली माणसं सुद्धा मेंदूचा नीट वापर करत नाही आणि ती ईडीच असतात। भविष्यासाठी जी पागल झाल्यात ना, यांना प्रेमाचं मोहन मिळत नाही, यांना हरिनामाचा खिचडी काला खाता येत नाही। जे स्थिर चित्ताना आहेत बरं का, त्यांनाच प्रसाद ग्रहण करता येतो। अशी काही उदाहरणं आहेत सिकंदरासारख्यांची। मला सांगा ना, मेले महाराष्ट्रात म्हणजे गुरु सांगत होता, डायनोजिनियस त्याचा गुरु, कुणाचा? सिकंदराचा। पोत्यावर बसायचं आणि कुत्रन तो एका ताटात जेवायचा। सिकंदरला म्हणला कुठं चालला रे? म्हणला मी जग जिंकाय चाललो। म्हणले जग जिंकल्यावर काय करणार? म्हणला मी आराम करणार। मग म्हणला एवढं कायला मरतो, इथं माझ्या शेजारी पोत्यावर जागा आहे, कुत्र बरोबर आहे, आपण तिघही एकत्र जेवत जाऊ, जे भेटन ते खात जाऊ। सिकंदरनं ऐकलं नाही। अशी बरीच असतात। काही माणसं आनंदीच असतात। मी त्या दिवशी पुण्यात कीर्तनाला गेलो ना, फेटा सोडला आणि दाढीवालं बसलो होतं पोरगा असं। आता दाढ्या वाढवण्याची फॅशन आहे पा पोरांची, त्या कानात बाळ्या घालतात, अर्धचंद्राकृती गण। 43 लाख बिनकामाचे शिवाजी आहेत महाराष्ट्रात। किती? ज्यांचं काही कामच नाही, फक्त टोल नाक्यावर भांडणं, पानपट्ट्यावर भांडणं, काही नाही। टोल नाक्याला म्हणते मला ओळखलं नाही का? तुला काय ओळखायचं? काय ओळखायचं मला सांगा? शिवाजी महाराजांची मिरवणूक चौकात आणि हा चौकीत। कुठं? हा चौकीत। याला काय विचारायचं मला सांगा? ही अशी फोकीनं हाणली पाहिजे। काय झालं पाहिजे? शिवाजी महाराज हा दाखवायचा विषय नाही हो। आमच्याकडे एक जण होतं नाटकात काम करायचं, दाढी वाढवली त्यानं। नाटकात शिवाजी महाराजांची भूमिका करायची। सकाळी दाढी करायला गेलं, नाव्याक काळी केली, कुरली, नाव्यानं पैसे मागितले। म्हणला भाग्य समजा राजाच्या दाढीला तुमचा हात लागला। राजे म्हणतात वाळलेल्या गवताच्या काडीला हात नका लावून। हा काय म्हणतोय? हा दाढी सांबाराकडे गेलं, पॉलिश करून घेतले। ते म्हणते 1 रुपया द्या, 5 रुपयासाठी उन्हात तळमळते। हे म्हणते भाग्य समज राजांच्या जोड्याला तुझा हात लागला। एक दिवशी एसटीनं मुंबईला निघालो, सगळ्यांनी तिकटी काढले, यांनी काढले। तो म्हणला स्वराज्य हे आमचं। सगळ्यांनी तिकटी काढल्या पण काढलं नाही हो। कंडक्टरच्या ध्यानात आलं एक तिकीट कमी आहे।
तिकीट 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 याच्या तिकीट यानं खाली वर पाहिलं, म्हणला भाग्य समजा एसटी महामंडळ, भाग्य समजा एसटी महामंडळाचं. राजांचे पाय तुमच्या एसटीला लागले. आता ते कंडक्टर सुद्धा नाटकातच काम करायचे बरं का. गाठ पडली ठग ठका, ते सुद्धा नाटकातच काम करायचं आंधळे बुवा. नानंद फक्त एवढंच की ते दिवसात तिकटी कापायचं आष्टेकर महाराज, संध्याकाळी नाटकाला जायचं. त्यानं काय केलं, असा उंच डोंगर येऊन दिला त्या माळशेच्या घाटात, सिंगल बेल दिली, एसटी थांबली माधव, आणि 3 वेळा वाकून मुजरा केला. बरं ते काय नाटकात होतं, ते काय लाजात आहे का. दरवाजा वडला 3 वेळा वाकून मुजरा केला. राजे उतरा, रायगड आला. काय पाहता दिला उतरून, अजून तिथंच फिरत आहे एसटी मुंबई. राजा म्हणलं ना काय राजा होत असते का हो. हे गचाळ पोर झाली, काय उपयोग नाही. मी तर त्यांना तरुण म्हणतच नाही, ज्याला संध्याकाळी आणावं लागतं धरून त्याला म्हणावं तरुण. युवक वेगळा आणि तरुण वेगळा. युधिष्ठिराचं आचरण, वसिष्ठाचं ज्ञान, कर्णाचं दान ज्याच्याकडे त्याला युवक म्हणत जा. काय म्हणत जा, तरुण नाही. मी कीर्तन केल्यावर निघालो, फेटा असा बघलो होता, दाढीवाला बसलो. ते म्हणलं काय करतो रे, म्हणलं काय नाही. म्हणलं काहीतरी करीत जा ना. म्हणलं मग काय होईल. म्हणलं काहीतरी केलं म्हणजे कामधंदा केला म्हणजे लग्न होईल. म्हणलं मग काय होईल. म्हणलं पोरं होतील. म्हणलं मग काय होईल. म्हणलं पोरं शाळेत जातील. म्हणलं मग काय होईल. म्हणलं पोरं चांगली शिकतील. म्हणलं मग काय होईल. म्हणलं पोरं चांगली शिकली म्हणजे नोकरीला लागतील. म्हणलं मग काय होईल. म्हणलं मग पोरं शिकली म्हणजे पैसा पाणी कमवतील, तुला आराम मिळेल. मग म्हणलं मी आता काय करतोय. अशी असतील तर कसं होईल मला सांगा बरं. अवघड अवघड अवघड. ऐका, जाऊ द्या. प्रेमाचं मोहन लावलं की मग मात्र तुम्हाला वाटत असेल भगवंताची कृपा झाली की प्रेमाचं मोहन आपोआपच लागतं, आपोआप लागतं. त्याला काही करावं लागत नाही. मी त्या दिवशी कथेत सहज शब्द छेडला होता, आज परत सांगतो. विष्णू सहस्रनामामध्ये त्वष्टात नाव आलेले. त्वष्टा म्हणजे तासणारा. काय सुतारा असतो ना त्याला त्वष्टा म्हणतात. तसं भगवंताचं एक नाव आहे त्वष्टात. तुम्हाला वाटत असतं की मी म्हणतोय तसं का होत नाही, तर देव तुमचं होऊ देत नाही. कारण त्याला माहितीये माझ्या बाळाला रस्त्यावर ठेवायचे, याला त्वष्टात म्हणावं. काय म्हणावं, त्वष्टात म्हणावं. ऐका, लाकूड सुतार लाकूड तासतो, सुंदर बनवतो का नाश करतो. सुंदर बनवतो. जरी त्रास झाला तरी चालेल, पण सुंदर बनवतो, त्याचं नाव त्वष्टात आहे. ऐका, आणि जर सुताराच्या हातात नाही पडलं, एखाद्या बाईचं लक्ष गेलं जिच्याकडे चूल आहे, कुठं जाईन ते लाकूड, चुलीच जाईन ना. त्यापेक्षा बरं नाही यानं तासलं तर निदान रस्त्यावर तरी ठेवितोय. काय करतोय. एवढं जर कळालं तर पहा, प्रेमाचं मोहन लावायचं. मग एकदा चवी चवीनं. काही वेळेला काय होतं, जेवणात बऱ्याच गोष्टी असतात बरं का, काही ठिकाणी कळत नाही आपल्याला, काही कळत नाही. आम्ही तर काही काही ठिकाणी जेवायला जातो, नाही कळत आम्हाला. मग ते कधी कधी लोणच्याचं बोट बुडून खायचं, मग चटणी खायची, मग पुन्हा एक घास खायचा, पुन्हा असं. आणि काही काही जागी सगळेजण एकत्रित करायचे. काय करायचं, खिचडी सगळे. त्याला म्हणलं का असं काय. म्हणलं काय शेवटी गेल्यावर सगळं पोटातच जाणार आहे ना. मग ती बाई म्हणे माझंही चुकलं, मी सगळं एकत्रितच करायला पाहिजे होतं. काय एकत्रितच करायला पाहिजे होतं. मला सांगा, कधी कधी असं असतं, चवीनं घास घेतला का त्यातला ब्रह्मानंद वाढत असतो. मेंदूला 2 मेंदू आहेत, एक उजवा मेंदू, एक डावा मेंदू. मनाचं कनेक्शन मेंदू बरोबर आहे. मनाला राग आला का मेंदू वेगळं रसायन सोडतो, मनाला आनंद झाला तर मेंदू वेगळं रसायन सोडतो, मनाला क्रोध आला तर मेंदू वेगळं रसायन सोडतो. बरं, इतर वेळेस फक्त उजवा मेंदू चालवतोय आपण आयुष्यभर, डावा मेंदू वापरत नाही. ऐका, वापरतच नाही आपण. डावा मेंदू कधी वापरतो, तुम्ही म्हणता ना मी फार बिझी आहे, त्यावेळी तुमचा उजवाच मेंदू वापरला जातो. IT क्षेत्रामध्ये लोक म्हणतात, त्यांचं एक वाक्य आहे, अर्न अँड बर्न, कमवा आणि जळा. कमवा आणि जळा. रात्रंदिवस त्या लॅपटॉप समोर आहे. बरं, लॅपटॉपवर जेवढे ऍप ओपन का नाही तेवढी रॅम लवकर भरते. काय भरते, आलं का लक्षात. तुम्ही एकाच वेळेस जेवढं काम कराल ना तेवढा उजवा मेंदू जास्त झिजतो, मग श्रिंक होतो, आणि मग अल्झायमर नावाचा आजार होतो. पण डावा मेंदू कधी वापरतात, कीर्तन ऐकताना, ध्यान करताना, साधना करताना, समाधी अवस्थेकडे जाताना डावा मेंदू वापरतात. आणि डावा मेंदू ज्यावेळी रसायन सोडतो त्याला डोपामिन नावाचं रसायन म्हणतात. आणि ते शरीरात मुरलं का मग चवीनं आयुष्याचा घास घेता येतो. याला ब्रह्मरस म्हणतात. अभंगाच्या